तर मित्रांनो, आज माझ्यासोबत ना एक मस्त किस्सा झाला. म्हणजे ठीक आहे, छोटासा किस्सा झाला. मला असं वाटलं सांगावं आवर्जून तो तुम्हाला शेअर करावा असं वाटलं म्हणून शेअर करतो आहे. तर झालं असं, मी नेहमीप्रमाणे आपल्या भाज्या आणायला मार्केटला गेलो होतो आणि मी भाजीवाल्याला म्हटलं, की "हे मिरची कितीला दिली? कोबी कशी दिली? शिमला कशी दिली?" मी नाही का त्याला विचारलं या सगळ्या भाज्या आणि मला जेवढ्या हव्या होत्या त्या भाज्या घेतल्या त्याच्याकडून. आणि त्याने पण मला दिल्या. त्याने मला सांगितलं कोणती भाजी कशी, किती, कशाला, किती रुपयाला वगैरे सगळं त्याने मला सांगितलं. इतक्यात माझ्या बाजूला एक काकी उभ्या होत्या. त्या काकींनी मला आणि त्याला ऑब्झर्व केलं आणि ते त्याला म्हणतात, "अरे भैया, आपको तो मराठी समजता है?" तो बोलला, "हो, क्यों, काय झाला?" असं तो बोलला, तोडकं-मोडकं करत तो बोलला. तर म्हणे, "तो आप मेरे से मराठी में बात क्यों नहीं करते हो?" तर मी बोललो, "काकी तुम्ही असं का बोलताय? आधी तुम्ही तरी मराठीमध्ये बोला." तर त्या काकी मला बोलतात, "तू कसं काय डायरेक्ट मराठीमध्ये बोलला?" मी म्हणलं, "अरे वा, मी कसं काय डायरेक्ट मराठीमध्ये बोललो म्हणजे? राहतो आपण महाराष्ट्रात मुंबईत आणि माझी मातृभाषा आहे. तर मी डायरेक्ट त्या भाषेत बोललो. त्यात विशेष काय आहे ना?" ती बोलते, "अरे नाही रे, पण ह्याला मराठी येते हे मला माहितीच नाही." मी बोललो, "तुम्ही कधी बोललात का मराठीत त्याच्यासोबत होऊन?" तर म्हणे, "नाही." मग ती त्या परत भाजीवाल्याला ओरडायला लागली, "भैया, मैं ना आपसे आज से सिर्फ मराठी में ही बात करूंगी." तो बोलला, "हो करो, चांगला आहे चांगला आहे." तो पण एक बाई अँटिकच होता. तर ना, तर मी बोललो, "काकी तुम्ही हे सुद्धा त्याला हिंदीमधून ओरडतायत असं का बरं?" तर अरे बापरे, हां नाही का. तर ती जरा परत मग तिने तिचं वाक्य रिपेअर केलं आणि ती म्हणे की, "भैया, आजपासून मी मराठीतच बोलणार. हे कोथिंबीर कशी दिली, ही मिरची कशी दिली." मग तिने तिचं चालू केलं आणि परत कढीपत्त्यासाठी भांडली. त्याच्यापुढे आय लाईक, मला आवडलं की त्या काकी मराठीमध्येच बोलल्या. आता किती दिवस बोलतील आय डोंट नो, पण तेव्हा तर त्या मराठीतच बोलल्या. आणि मग हां, मग झालं सगळं. फक्त सांगायचा मुद्दा हा होता मला, की आपण होऊन आपण मराठीत बोलतच नाही. आपणच सुरुवात हिंदीमध्ये वगैरे करतो. कशाला म्हणजे जास्त मी काय कोणाला ज्ञान वगैरे देणार नाही. पण आपण होऊनच मराठीत बोललो तर चांगलीच गोष्ट आहे. सगळे बोलतीलच मराठी. पण आपण तरी आधी मराठीत बोललं पाहिजे आपण होऊन असं मला वाटतं. थँक यू.